चला फ्रेंड्स, आज बनवूयात गाड्यावर मिळणारी पावभाजी घरच्या घरी आणि तेही अगदी हेल्दी पद्धतीने। असं मी का म्हणतीये, कारण आपण यामध्ये वापरतोय मोड आलेले हिरवे वाटाणे, टोमॅटो, बटाटे, शिमला मिरची, त्यानंतर फ्लावर आणि एखादं बीट चवीसाठी आणि कांदे सगळ्याला छान बारीक बारीक कट करून घेतलं। त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटापट जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। मोड आलेले हिरवे वाटाणे, त्यानंतर कापून घेतलेल्या सगळ्या भाज्या आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायच्यात। ही भाजी आपण अगदी इन्स्टंट बनवत आहे। आता कुकरमध्ये आपल्याला गरजेनुसार हळद आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं, म्हणजे भाजीला छान स्वाद येतो। आणि हो, पावभाजी मसालाही आत्ता थोडासा घालून घ्या, म्हणजे भाजीमध्ये खोलपर्यंत मसाला मुरतो। धनेपूड घातली आहे आणि अगदी थोडंसं, म्हणजे दीड ग्लास पाणी यामध्ये घालून घ्यायचं। फार पाणी घातलं तर भाजी स्मॅश करायला आपल्याला त्रास होतो। आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। इतक्यामध्ये छान भाजी शिजते। आता आपण फोडणीसाठी कांदे, कोथिंबीर आणि लिंबू चिरून घेतोय, म्हणजे आपली सगळी तयारी झाली। आता कुकरच्या शिट्ट्याही होत आहेत, आपली तयारी होत आली। आपण भाजीसाठी मसाले काढून घेतो। त्यासाठी हळद, लाल मिरची पावडर घेतली। त्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत चवीपुरतं थोडंसं मीठ, धने पावडर, त्यानंतर भरपूर असा पावभाजी मसाला। एव्हरेस्टचा पावभाजी मसाला अगदी छान आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही वापरू शकता। आता आपला कुकर बऱ्यापैकी थंड झाला आहे। कुकर निवल्यानंतर कुकरचं झाकण उघडायचं, म्हणजे काही प्रॉब्लेम होत नाही। आता स्मॅशरच्या साहाय्याने तुम्ही भाज्या स्मॅश करून घेऊ शकता। बरेच लोक भाज्या मिक्सरलाही फिरवून घेतात, तुमच्या आवडीनुसार तुम्ही तसं केलं तरी चालेल। आत्ता इथं मी छान भाज्या ढवळून घेतल्यात, तुम्ही पाहू शकता अजिबात जास्तीचं पाणी झालेलं नाही आहे, त्यामुळे स्मॅशरने आपण छानपैकी भाज्या स्मॅश करू शकतो। तुम्ही तुमच्याकडे असलेल्या कोणत्याही पद्धतीनं आपल्या भाज्या छान अशा स्मॅश करून घ्यायच्या। अगदी पातळसर नाही, पण घट्ट आणि थोडंसं ओबडधोबड आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचं। हे पाणी आपण पुन्हा वापरणार आहोत। आता पाहू शकता एका पातेल्यामध्ये मस्तपैकी बटर घेतलं आहे, त्यामध्ये आपण काढून घेतलेले सगळे मसाले घालून घ्यायचेत आणि हे मसाले छान परतून घ्यायचेत। मसाल्याचा कच्चेपणा गेला की आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा। जो बारीक चिरलेला कांदा असतो त्यामुळं पावभाजीला अगदी मस्त टेस्ट आणि टेक्स्चर यायला मदत होते। आता हा कांदाही आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। त्यासोबतच आपण घालतोय थोडी आलं लसणाची पेस्ट, त्यामुळेही आपल्या भाजीला छान चव येते। थोडीशी बेडगी मिरची पावडर आणि मस्त हिरवीगार कोथिंबीर फोडणीतच घालायची, म्हणजे छान टेस्ट येते। आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचे। थोडंसं पाणी मसाले जळू नये म्हणून मी घालून घेतलं। आता स्मॅश केलेली सगळी भाजी मी यामध्ये घालून घेते। तुम्ही पाहू शकताय भाजी किती छान स्मॅश झाली आहे। अगदी छान शिजलेली असली की भाजी स्मॅश व्हायला फार वेळ लागत नाही। आणि मग काय, फोडणी दिल्यानंतर भाजीची छान असा सुवास सुटायला लागतो। भाजी छान ढवळून घ्यायची आहे, एकदम मस्त एकजीव करून घ्यायची। आता जे पाणी आपण काढून घेतलेलं ते पाणी यामध्ये टाकून घ्यायचे। कुकर संपूर्ण धुवून मी त्यातलं पाणी यामध्ये घातलं। तुम्हाला भाजी किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार पाणी घालू शकता। छान उकळी आली की पुन्हा हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे। चवीपुरतं बटर तुम्ही यामध्ये घालून घ्यायचे। भाजी रेडी आहे। आता छान तव्यावरती बटर लावायचं आणि बटर छान असं मेल्ट झालं की अगदी थोडासा पावभाजी मसाला यावरती भुरभुरायचा आणि आपले पाव छान असे तव्यावर शेकून घ्यायचे। तव्यावर गरम केलेले पाव, बटर लावलेले पाव आणि सोबतीला मस्त अशी ठेल्यावर मिळणारी पावभाजी, तेही हेल्दी पद्धतीनं घरी बनवलेली। बरं, तुम्हाला पावभाजी आवडते का? आणि तुम्हाला नक्की कशा पद्धतीची पावभाजी आवडते, म्हणजे घरी केलेली की बाहेर केलेली, तव्यावर बनवलेली की मस्त कढईत रटरट शिजलेली, ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहताय त्यासाठी खूप खूप धन्यवाद।